मोदींचं सरकार 14 पासून आतापर्यंत येण्याच्या पाठीमागे रामदासजी आठवले साहेब त्यांच्याबरोबर पक्षाचा फार मोठा हात आहे. आता मागची जे इलेक्शन झाली या दोन इलेक्शन मध्ये सुद्धा महायुतीच्या वतीनं नवी मुंबई असेल, ठाणे पूर्ण ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, या दोन्ही ठिकाणी सर्व खासदार आणि बहुसंख्येनं सर्व आमदार निवडून आणण्याची फार मोठी जबाबदारी रिपब्लिक पक्षाने पार पाडलेली आहे. आणि इतकी जबाबदारी पार पाडल्यानंतर आज सद्यस्थितीला महापालिका निवडणूक होत असताना भारतीय जनता पक्ष रिपब्लिक पक्षाला अजिबात विचारत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रिपब्लिक पक्षानं धोरणात्मक निर्णय म्हणून असा निर्णय घेतलाय की आम्ही सर्व जिल्हाध्यक्षांना आदेश दिले आहेत मी की सर्व जिल्हाध्यक्षांनी ज्या ज्या ठिकाणी जिथे भारतीय जनता पक्षासोबत युती होत असेल तिथे युती करावी, जिथे भारतीय जनता पक्ष आपल्याला सन्मानजनक युती करणार नाही आपल्याबरोबर तिथं जो महायुतीतला घटक पक्ष असेल त्याच्यावर युती करावी. मग ती शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा दुसरा कोणताही पक्ष असेल. आणि इथल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आणि खासदारांना आम्ही सांगू इच्छितो की आमच्या बहुमतांवर आपण निवडून आला आहात. त्यावेळी जे मतदान आपल्याला उपयोगात आलं, यावेळी जर तुमच्यापासून दूर झालं तर निश्चितपणे तुम्हाला हा फार मोठा फटका पडेल. याची योग्य तो दखल घेऊन लवकरात लवकर आपण युती करण्यासोबत बाबतीत रिपब्लिक पक्षाशी बोलणी करावीत. जर बोलणी केली नाही तर आम्हाला मार्ग मोकळा आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक विभागातून प्रभागातून फॉर्म भरण्याचे आदेश दिले आहेत. ते फॉर्म तसेच ठेवण्यात येतील. स्वतंत्रपणे स्वतःच्या ताकदीवर किंवा महायुतीतील इतर घटक पक्षासोबत महायुती करून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. गणेश नाईकांच्या बरोबर सुद्धा चर्चा झाली. ते आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांच्या हातामध्ये काय नाही, तर वर त्यांची जी एक समिती आहे त्या समितीच्या हातामध्ये आहे. तर हे एक प्रकारे हात वर करणंच झालं, कारण गणेश नाईकांच्या ताब्यात पूर्ण इतकी सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण जबाबदारीनं इथली परिस्थिती हाताळायला पाहिजे होती आणि रिपब्लिक पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे. मी स्वतः अशी मागणी केली की आमचे जे कमीत कमी 4-5 उमेदवार तरी आपण निश्चितपणे इतर नगरसेवक केले पाहिजे. अक्षरशः आम्ही 10-15 नगरसेवकांची मागणी आमची आहे, परंतु 4-5 तरी करायची आमची मागणी. ते जर तुम्ही मान्य करत नसाल तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी इथल्या जनतेनं जर वेगळा निर्णय घेतला तर आम्हाला जबाबदार पकडून इतकी भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. मी महेश खरे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष RPI आठवले गटाचा. अत्यंत दुर्दैवी घटना आज आम्हाला जाणवली की 2014चा इतिहास जर पाहिला तर भाजपने त्यांची परिस्थिती काय होती 2000 अगोदरची, आणि ज्यावेळेस रिपब्लिक पक्षाने आंबेडकर चळवळीला सोबत घेऊन आज भाजपला महायुतीमध्ये म्हणजे एक मोठा पक्ष म्हणून नावाजलेला पक्ष तयार केला. आणि आज त्या पक्षाच्या आमच्यावर एवढी म्हणजे दुरावस्था करून ठेवली की आम्हाला सुद्धा कोणी विचारायला तयार नाही की युती असताना एखाद्या खासदारकीमध्ये आमदारकीमध्ये आम्ही त्यांना पाहिजे ती मदत केली असताना आज कॉर्पोरेशन मध्ये साध्या कार्यकर्त्याला एक सीट सोडण्याची सुद्धा कुवत कोणाकडे नाही. आम्ही ज्याच्याकडे गेलो पत्र याला द्या, पत्र त्याला द्या, मला त्या म्हणजे ही शिडी टाईप भाजपमध्ये कार्यप्रणाली आहे. गणेश नायकांना आम्ही संजू नायकाला पत्र दिलं, संजू नायकांनी गणेश नायकाचं नाव झालं, गणेश नायकाला भेटलं. गणेश नायकानंतर आम्ही त्या गणेश नायक हात वर केले की आपण माझ्या हातात काही नाही, तुम्ही विक्रम पाटील आहे त्यांच्याशी संपर्क साधा. तर त्यामुळे आज आम्हाला असं दुःख होत आहे की आम्ही गेले 10-15 वर्ष भाजपबरोबर राहून आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात हे पाळून आम्हाला आज हे दिवस आणतायत. हे दुर्दैवी घटना आहे, कारण हे दिवस परत येणार नाही. प्रत्येकाची वेळ असते. आज तुम्ही सत्तेत गेलात म्हणून आमच्यासारख्या छोट्या पक्षांना हिणवताय, पण भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा हिणवण्याचे कोणतरी तयार होतील. ही भूमिका लक्षात ठेवा भाजपने. पण आज आम्ही तुमच्या दारादारात फिरतोय, आम्हाला 3 जागा द्या, 5 जागा द्या, 10 जागा द्या. आज आम्ही निवडून येणारे कार्यकर्ते आज तुमच्या मागे आम्ही फिरतोय, कारण आमची महायुती आहे. आणि आठवले साहेबांचा आदेश असल्यामुळे आठवले साहेबांचं म्हणणं आहे की एकतर राष्ट्रवादीत जायचं किंवा एकतर सेनेमध्ये याची युती करायची. म्हणून प्रामाणिकपणे आम्ही पहिले भाजपकडे गेलो. भाजपने आम्हाला आज अशा परिस्थिती, आज उद्याचा एकच दिवस बाकी आहे. जर आजच्या दिवसामध्ये जर भाजप सरकारातल्या कोणी ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी जर लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या महानगरपालिकेची आपली अवस्था आपल्या हातात असेल की नाही असेल हे तुम्हाला डोळ्याने बघण्यात येईल. तुम्ही आता स्वबळावर लढणार? आम्ही स्वबळाला लढणार ही नक्कीच आहे, पण वेळ पडला तर आम्हाला जे मार्ग करता येईल आम्ही करूच ना.